नमस्कार, काय विशेष, कसे आहात तुम्ही सगळे. स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये. साधारण 3-3.5 महिन्याचा गॅप ब्लॉग्समध्ये पडलेला आहे. शेवटचा ब्लॉग मी केला तो आय थिंक फर्स्ट वीक ऑफ फेब्रुवारी होता, जेव्हा मी पंजाबला गेलो होतो. पण मग त्याच्यानंतर शेड्यूल फार टाईट होतं, कामं वाढली होती, ट्रॅव्हलिंग वाढलं होतं, त्यामुळे ते काय जुळून येत नव्हतं. आणि मला ते प्रेशर घ्यायचं नव्हतं की अरे दर फ्रायडेला ब्लॉग टाकायचंच आहे. मला असं वाटलं की नाही, ब्लॉग मी का चालू केलंय, कारण मला आवडतं, मला कॅमेरा फेस करायला आवडतं, मला तुम्हाला दाखवायला आवडतं की मी हे करतोय ते करतोय असं. सो ते प्रेशरमध्ये बहुतेक ते गॅप तो पडला. पण आणि तुम्हाला जर लक्षात असेल तर शेवटचे काही ब्लॉग्स जे मी केले होते ते आपल्या शेत जमिनीवर जी मी भोरला घेतली आहे तिकडे केले होते. सो त्या ब्लॉग्समध्ये आपण बरंच काही काही बोललो होतो की घर कसं बांधायचं, बोरवेल कुठे मारायचा, आपण ते नारळचं करून घेतलं होतं की पाणी कुठे लागतं वगैरे वगैरे. सो तिकडे आता 3-4 डेव्हलपमेंट्स गेल्या 3-3.5 वर्षात झालेल्या आहेत. म्हणजे माझं तिकडे येणं जाणं आहेच, दर आठवड्याला मी 2-3दा तिकडे असतोच, कारण कामं आता तिकडे चालू केली आहेत वगैरे वगैरे, रोपं लावायची आहेत वगैरे वगैरे, काय काय XYZ. पण ते दाखवता मला येत नव्हतं, कारण मी ब्लॉग शूट करूच म्हणजे शकत नव्हतो, काय मला वेळच नव्हता, असं ते होतं पूर्ण. पण आता वाटलं की नाही, आता थोडं वेळ काढू आणि जसं असं जमतंय, न प्रेशर घेता जसं असं जमतंय तसं तसं आपण वीकली ब्लॉग्स किंवा अगदी महिन्यातून 2-3दा तरी चालेल असे ब्लॉग्स आपण आता परत चालू करू. सो आता डेव्हलपमेंट अशी आहे की आपल्या जागेवर बोरवेल मारून झालेलं आहे आणि मस्त पाणी लागलेलं आहे आपल्या जागेवर. आणि आता नेक्स्ट स्टेप होती की घराची नोंद करावी लागते तिकडे. सो त्याच्यासाठी ॲफिडेव्हिट बनवावं लागतं आणि त्या कामासाठी खरं मी आज बोरला चाललोय. आणि पुढे जागेवर पण एक काम आहे, ते मी तुम्हाला दाखवीन काय आहे काम. सो आज दिवसभर साधारण जाईल बोरला. मी आत्ता जस्ट बोर नगर परिषद आता क्रॉसच करतोय. तिकडून पुढे जाऊ, मस्त एक नाश्ता करू आधी श्रेयस हॉटेलला आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करू. सो तुम्हाला दाखवतो आजचा दिवस काय आहे काय नाही. वेलकम बॅक टू पाटणकर यांचे श्रेयस हॉटेल. एक पोहे द्या फक्त. दोन्ही सर्व वेगवेगळे. एकच चमचा. हा, थँक्यू. आज नेमकी लाईट गेली इकडे. अप्रतिम पोहे, अप्रतिम. आपल्याला जे ॲफिडेव्हिट बनवायचं त्याचं सगळं फॉर्म वगैरे भरून झालेलं आहे आणि आता आपण आलो आहे नागरिक सुविधा केंद्र इकडे. आपल्याला लाईट गेलेली दिसते इकडे. सो सगळं झालं, प्रतिज्ञापत्र देऊन झालं, सगळं झालं, फॉर्म भरून झाला, लाईनीत उभा होतो. मग लाईट गेली, जसं तुम्ही बघितलं असेल, आपण ऑफिसमध्ये पोहोचलो आणि लाईट गेलेली होती. मग लाईट आली, मग सर्व्हर डाऊन झाला आणि आता सर्व्हर अपडेट करतायत. त्यामुळे ते काय इन्फॉर्मेशन असते ती सर्व्हर, ती सिस्टम घेतच नाही आहे. त्यामुळे आता ते याच्यात 1.5-2 तास गेले आणि आज शेवटी घर नोंदणीचं ॲफिडेव्हिटचं काम नाही झालंय. पण ठीक आहे, अशा गोष्टी इकडे होत असतात. इट इज पार्ट अँड पार्सल की इकडे अशा गोष्टी होतात. आपल्या सिटीसारखं नाही आहे की चला आत गेलं 1 मिनिटात आउट, असं होत नाही इकडे. सो इट्स ओके, इट्स अ लर्निंग आफ्टर ऑल. आणि आता मी चाललोय जागेवर. सो बेसिकली जागेवर काम काय की आपण मागे जे 1-1.5 महिने आधी बोर मारलंय, तर त्याचे जे खाली झरे असतात ना, ते बुजण्याची शक्यता असते जर तुम्ही ते पाणी काढत नाही राहिलात तर. कचरा असतो, माती असते, दगड असतात वगैरे वगैरे XYZ. सो आता काल सगळी मोटर आणली, वायर, सगळ्या पाईप्स वगैरे काय 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 सगळ्या आणल्या आणि आता आमचे जे आहेत मित्र तिकडचे जे काम बघतायत ते आता पुढे गेलेत. ते सगळं आता बांधणी त्यांची चालू आहे कामाची आणि आज आपल्याला ते पाणी एकदा काढून बघायचं. हे मी प्रोसेस कधी बघितलेली नाही आधी. सो त्याच्यासाठी आता मी चाललोय जागेवर. तुम्हाला दाखवतो कसं काय, आणि आज तुम्हाला जागाही दाखवतो की गेल्या 3-3.5 महिन्यात काय काय तिकडे बदल झालेले आहेत. सो मागच्या ब्लॉग्समध्ये तुम्ही बघितले असेल, ही आपली पूर्ण जागा जी आहे ती पूर्ण अकेशियाच्या झाडांनी भरलेली होती आणि आता आपण पूर्ण ती अकेशियाची झाडं पूर्ण काढून टाकली आहेत सगळी. आणि आता काय रोपं लावायची आहेत, काय प्लॅनिंग करायचं वगैरे ते सगळं झालेलं आहे. आपला बोर आहे ना, साधारण जो बोर मारलेला आहे तो सेंटर ऑफ द लँडमध्ये आहे. तो मी तुम्हाला आता थोड्या वेळाने दाखवतो. तिकडे आज आपल्याला पूर्ण पाणी काढायचं आहे. हा आपला इकडे टेम्पो आलेला आहे पूर्ण मटेरियलचा, मोटर, वायर, पाईप वगैरे सगळं. आता थोड्या वेळात खाली जाऊन हे लोक सगळं ते काम चालू करतील, ते मी तुम्हाला दाखवतो. गावात राहणं
गावात जगणं आपल्याला वाटतं तसं सोपं नाही आहे. म्हणजे मी सुद्धा यूट्यूब बघून आणि इंस्टाग्राम बघून फार एकदम असा भारावून गेलो होतो की अरे आपल्याला नेचरमध्ये जाऊन राहायचं आहे. पण मागच्या ऑक्टोबरमध्ये मी ही जागा घेतली. त्याच्यानंतर एवढे कष्ट आहेत इकडे, म्हणजे इकडच्या लोकांना सुद्धा आपल्याला सुद्धा एवढे कष्ट आहेत इकडे राहण्यासाठी, इकडे घर बांधण्यासाठी. मला आधी फार असं वाटलं होतं की अरे जागा घेतली, पैसे उभे केले, घर बांधलं, राहायला आलं, असं नाही आहे. बरंच पेपरवर्क असतं, त्याला वेळ लागतो. आजचं जसं झालं तसं घर नोंदणीचं काम, म्हणजे मी 2-2.5 तास लाईनीत उभा होतो. नंबर लागला, लाईट गेली, मग सर्व्हर डाऊन झाला, अशा सगळ्या गोष्टी होत राहतात. सो इकडचा संघर्ष, इकडचे कष्ट वेगळ्याच एक लेवलला आहेत. पण आय एम हॅपी, मी खुश आहे की मला ही जर्नी एकतर करायला मिळते. सगळ्यांना हे आय एम शुअर मिळत नसेल, आणि आय एम रिअली हॅपी की मला हे सगळं करायला मिळतंय. सो या मजा येते यार मला इकडे येऊन, फार 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 आनंद होतो. सगळे पाईप आणि वायर वगैरे आणलेले आहेत. ही ती त्यांनी आणलेली वायर आहे काय? अच्छा, आपलीच आहे. हां, ठीक आहे. अच्छा, नवीन मोटर पण आलेली आपली मस्त. असं एक पाणी चेक करण्याची पद्धत असते. त्याला लय वेळ लागत नाही. मोटर जॉईंट मारतो, परत केबल जॉईंट मार, मोटर फिटिंग कर. ही वायर द्या, वायर सोड. वॉटर कूल आहे बघ, वॉटर मोटर असते काय? हा लांब असते. ही 1.5 HP ची आहे ना? हो. पूर्ण हे डायरेक्ट कनेक्शन ना आता तिथे? सध्या डायरेक्ट जायचं राहील. हां हां, बरोबर. त्यांनी साहेबाला फोन लावला होता तिथे. हा हा ते नको, हा तीच रशी ठेव तिथंच. आता फिरवत जा, आता फिरवत जा. आता हे आता जाऊ वर सगळ्याचा मध्ये. हा पाईप मेल्ट करून त्याला वरती फिट करायचा. हो गेली. ह्याला टेपिंग करायची गरज नसते. अच्छा, मध्ये मध्ये लावायचं. 10 फुटावर लावते. 10 फूट. नाही बदलले अजून. पोरांनी दिली ना, ऍक्सिडेंट मध्ये ठोकली ती, टाकली कुठं ती सांगा नव्हतं.
मोठी मोटर बांधून दोरी काढून अशी पूर्ण प्रोसेस असते. आधी मशीन असेंबल करतात, मग त्याला वायर लावतात, मग रस्सी असते आणि ते फायनली आता झालेलं आहे करून. झालंय सगळं. आम्ही मोटर बिटर टाकली तिथं. स्टार्टर पॅनल लागलेलं आहे आणि आता ते चालू करतील. लेट सी किती पाणी येत आहे. आजचा दिवस मला एकदम लक्षात राहणार आहे, कारण आता सगळी प्रोसेस करून झाली, पण आता एक कॅपॅसिटर छोटा आणलाय. तो आता मोठ्या कॅपॅसिटीचा कॅपॅसिटर आणायला परत भोर मार्केटला जावं लागणार आहे. सो तर तो कॅपॅसिटर आणून परत ट्राय करू, मग पाणी मोस्टली येईल. लेट्स सी. सो आता मी भोर मार्केटला परत आलो आहे कॅपॅसिटर घ्यायला, आणि आता तो कॅपॅसिटर घेऊन पटकन जाऊन, कारण आता 3:30 वाजलेत. सकाळचा नाश्ता केला आहे, काही लंचमध्ये अजून काही खाल्लेलं नाही आहे. सो अशा गोष्टी इकडे एन्ड्युअर करावे लागतात, आणि तुम्ही असं कंप्लेंट नाही करत बसू शकत. अरे कॅपॅसिटर राहिला, हे नाही झालं, ते नाही झालं. यू हॅव टू टेक ॲक्शन. आता अर्धा तास भोरला जायला, अर्धा तास परत यायला, 1 तास असा गेलेला आहे, पण कॅपॅसिटर मिळालेला आहे. सो गणपती बाप्पा मोरया. बघू आता पाणी आपण खेचू शकतोय का. लेट्स सी. सो हा जुना 36चा कॅपॅसिटर आणि हा नवीन आत्ता टाकलेला 72चा कॅपॅसिटर. लेट्स सी. क्या बात है. अप्रतिम. पाणी जागेवर आलं म्हणजे 90% सक्सेस. रोडच्या अलीकडे गेलो. हा आरामशीर जाणार. टाकी आम्हाला टाकी भरली एक मस्त मध्ये, तिथं 2,000-3,000 लिटरची टाकी ठेवली. सो ऑल इन ऑल अ टफ डे बट अ व्हेरी गुड सक्सेसफुल डे, कारण फायनली आता बोरमधून पाणी एक्स्ट्रॅक्ट होणं चालू झालेलं आहे. सो या आय थिंक आजचा ब्लॉग इकडेच थांबवतो. आशा करतो की तुम्हाला मजा आली असेल हे बघायला, जेवढं मला मजा आली आहे हे सगळं करताना. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. लव्ह यू ऑल.